आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या श्रद्धा आणि भक्तीने भरलेल्या पवित्र चॅनलमध्ये। मित्रांनो, पौर्णिमा म्हणजे चंद्राच्या रात्र ही रात्र अतिशय पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जाते। या दिवशी केलेला छोटेसे उपायही खूप मोठे फल देतात असे शास्त्रात सांगितले आहे। आज मी तुम्हाला असा काही सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये करू शकता। हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि मन शांतही राहतं। एक तांब्याचा किंवा मातीचा दिवा घ्यायचा आहे, तूप किंवा तिळाचे तेल घ्यायचे आहे आणि 2 लवंगा, थोडे तांदूळ आणि एक पिवळे फूल, चंद्राला अर्पण करण्यासाठी पाणी। बस एवढेच साहित्य तुम्हाला लागणार आहे। पाणी तर आपल्या घरी असतंच, पिवळं फुलंही आजूबाजूने कुठून शेजारून आणायचं, थोडे तांदूळ पण आपल्या घरामध्ये असतात, लवंगी असते, तूपही असते। मग सगळे साहित्य आपल्या घरामध्ये असताना हा उपाय तुम्हाला खूप लवकर करण्यासारखा आहे। पौर्णिमेच्या रात्री स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा, घरातील देवासमोर किंवा बाल्कनीमध्ये शांत ठिकाणी बसा। सर्वप्रथम दिवा लावा, त्या दिव्यात 2 लवंग टाका। असे मानले जाते की लवंग सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते। यानंतर देवासमोर थोडे तांदूळ आणि पिवळे फूल अर्पण करा। आता शांत मनाने ओम श्री महालक्ष्मी नमः ओम मंत्र, हा मंत्र 108 वेळा किंवा जास्त वेळा, जितके शक्य असेल तितक्या वेळा म्हणा। कमीत कमी 21 वेळा ते 108 वेळा म्हणायचा आहे। मंत्र जप झाल्यानंतर चंद्रदेवाला पाणी अर्घ्य द्या। अर्घ्य देताना मनातील इच्छा शांतपणे बोला। हा उपाय पूर्ण श्रद्धेने केल्यास घरात आनंद, पैसा आणि सकारात्मकता वाढू लागते असं मानलं जातं। उपाय करताना राग किंवा नकारात्मक विचार करू नका। शक्य असल्यास पांढरे कपडे किंवा पिवळे कपडे घाला व रात्री गरजूंना अन्नदान केल्यास या अधिक फळ पुण्य मिळते। अधिक महिना चालू आहे, त्यामुळे या महिन्यात केलेले अन्नदान खूप लाभदायी असते। तर दानाला आणि याला खूप महत्त्व दिलेले अधिक महिन्यात। तसेच तुम्ही अधिक महिन्यात 33 धोंडे करून गाईला द्या, त्याच्यामध्ये पुरण भरा। त्याने काय होतं, 33 धोंडे गाईला दिल्याने 33 कोटीला देवाला आपण धोंडे दिल्याचं पुण्य लाभतं। आणि धोंडे धोंडे हे अधिक महिन्यात 3 वेळेस तरी कमीत कमी देवाला द्यायचे। असं केल्याने तुम्हाला जे फळ मिळणार आहे ते दुप्पट पटीने मिळणार आहे, कारण की अधिक महिन्यात दिलेले दान आणि वाण याचं महत्त्व खूप काही आहे। तर मित्रांनो, श्रद्धा आणि विश्वासाने केलेले छोटाही उपाय जीवनात मोठा बदल घडवू शकतो। जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय माता महालक्ष्मी कमेंटमध्ये नक्की लिहा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।